उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे असं समजतंय। उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्यात। अंबानी यांच्याशी संलग्न असलेल्या काही कंपन्यांवर ईडीची टाच आहे। ईडीकडून कंपन्यांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करत असल्याची माहिती आहे। 13 जून रोजी एसबीआयने आरबीआयच्या फ्रॉड रिस्क मॅनेजमेंटच्या गाईडलाईन अंतर्गत अनिल अंबानी यांच्या कंपनीला फ्रॉड घोषित केलं होतं। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्याकडून। निखिल, अनिल अंबानींच्या अडचणी आता वाढतायत, ईडीकडून आता सर्च ऑपरेशन सुरू झालं असं कळतंय, काय नेमके याबाबतचे सध्याचे तपशील आहेत? नक्कीच रीती आपण पाहिलं तर 13 जून रोजी एसबीआयने आणि आरबीआयच्या फ्रॉड रिस्क मॅनेजमेंटच्या गाईडलाईन अंतर्गत अनिल अंबानी यांच्या कंपनीला फ्रॉड आहे ते घोषित केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता हे संपूर्णपणे सर्च ऑपरेशन आहे ते ईडीकडून राबवले जात आहे। अनिल अंबानी यांच्याशी ज्या काही संलग्न अशा कंपन्या आहेत त्या कंपन्यांवरती ह्या ईडीची जी सर्च ऑपरेशन आहे ते सुरू असून आता कोणकोणत्या कंपन्या आहेत त्याचा देखील शोध ईडीकडून घेण्यात येतोय आणि या सर्व कंपन्यांमध्ये काही अशा पद्धतीचे कागदपत्र पुरावे मिळतात का हे देखील ईडीकडून आता तपासलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी अनिल अंबानी जे उद्योगपती आहेत त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि ईडीकडून हे सर्च ऑपरेशन आहे ते त्यांच्या संलग्न कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सध्या सुरू आहे। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी निखिल।